बघा पुढचा टाईप आपण सुरू केला आहे. खरं म्हणजे डेरिव्हेटिव्ह मधला शेवटचाच आहे तो, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. आता पॅरामेट्रिक फंक्शन्स म्हणजे काय? आतापर्यंत आपण दोन प्रकारचे फंक्शन भेटली. एकाला म्हणतो आपण इम्प्लिसिट फंक्शन आणि एकाला म्हणतो आपण एक्सप्लिसिट फंक्शन. एक्सप्लिसिटमध्ये एक्स आणि वाय वेगवेगळे असतात, इम्प्लिसिटमध्ये एक्स आणि वाय एकत्र असतात. आता मात्र हे वेगळंच तिसऱ्या टाईपचं फंक्शन आहे ज्याच्यात एक्स आणि वाय या दोघांमध्ये डायरेक्ट रिलेशनच नाही. x is given in terms of t, x is a function of t and y is also function of t. They are given in separate in terms of t, where t is called the parameter. आता तुम्हाला काढायचं मात्र dy by dx, पण दोघांमध्ये डायरेक्ट रिलेशन नसल्यामुळे आपण डायरेक्ट dy by dx काढू शकत नाही. त्याचा फॉर्म्युला काय आहे? dy by dt अपॉन dx by dt. म्हणजे हे जे x हे t चं फंक्शन आहे त्यामुळे x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा विथ रिस्पेक्ट टू t, म्हणजे त्याला आपण म्हणतो dx by dt. रूल डेरिव्हेटिव्हचे तेच आहेत आणि वायचा डेरिव्हेटिव्ह काढतो आपण विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणतो त्याला dy by dt. आणि मग दोन डेरिव्हेटिव्हचं फक्त भागाकार करायचं. म्हणजे रूल सगळे तेच आहेत, करायचं सगळं तेच, फक्त वेगवेगळे दोन डेरिव्हेटिव्ह काढायची. आणि एकदा आपण u आणि v घेऊन बेरीज केली ते आठवतं बघा, त्याच्याऐवजी इथे आता फक्त भागाकार करायचा. त्यामुळे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढणं शक्य नाही. इथे बघा उदाहरण दिलंय, x इज इक्वल टू 80 स्क्वेअर अँड y इज इक्वल टू 280. म्हणजे x आणि y सेपरेटच दिलेली आहे. आपल्याला काय काय काढायचंय? dx by dt आणि dy by dt. टी इथे पॅरामीटर आहे. प्रत्येक उदाहरणात टीच पॅरामीटर असेलच नाही. काही ठिकाणी a असतो, काही ठिकाणी m असतो, काही ठिकाणी थिटा असतो, काय असेल तो तिथे दिलेला असतो. इथे टी हा तुमचा पॅरामीटर आहे. म्हणजे x चा काढणार आपण dx by dt. ह्याच्यातली उदाहरणं सोपी असतात, लक्षात घ्या. फक्त आपल्याला ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आता हा a कॉन्स्टंट आहे, तो तसाच लिहायचा. टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह जसं आपण एक्स स्क्वेअरचं काढतो तसं टी स्क्वेअरचं, एक्स स्क्वेअरचं 2x येतं, टी स्क्वेअरचं 2t येईल. त्यामुळे हे उत्तर येईल 2at. त्याच्यानंतर dy by dt. बघा 2a कॉन्स्टंट आहे. जसं एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 असतं तसं टीचं डेरिव्हेटिव्ह 1 आहे, कारण आपण विथ रिस्पेक्ट टू टी डेरिव्हेटिव्ह काढतोय. टी हा एक्स आहे असं समजून आपण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युला वापरायचे. एक्स असतात आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह 1 लिहिलं असतं, टीचं पण डेरिव्हेटिव्ह 1. त्यामुळे हे एवढंच येईल. आता ही दोन सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढून झालेली आहेत. फक्त हा फॉर्म्युला वापरायचा आणि किमती घालायच्या. dy by dt सॉरी dy by dx इज dy by dt अपॉन dx by dt. त्यामुळे उत्तर येईल. आता वेगवेगळ्या dy by dt हे न्यूमरेटरला आहे, म्हणजे 2a आणि अपॉन 2at. आता 2a कॅन्सल झाल्यावर उत्तर येईल 1 अपॉन t. म्हणजे उदाहरण सोपं आहे, छोटं उत्तर आलंय, त्यामुळे नेहमी असंच येईल असं नाही. अजून पुढची उदाहरण घेऊया. x इज इक्वल टू 2at स्क्वेअर आणि y इज इक्वल टू 4 रेस टू 4. त्याच टाईपची उदाहरण साधारण आहेत. हे x आहे त्यामुळे इथे आपण काढणार dx by dt. आता याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा. 2a हा कॉन्स्टंट आहे, यू विल राईट ॲज इट इज. टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येईल 2t, त्यामुळे फायनल किती येईल? 2 × 2 4at झालं. आणि इथे येणार dy by dt. नियम तेच आहेत, लक्षात घ्या. कुठल्याही डेरिव्हेटिव्हचा नवीन फॉर्म्युला आपण वापरत नाही आहोत. a कॉन्स्टंट ॲज इट इज, फक्त t रेस टू 4चं डेरिव्हेटिव्ह x रेस टू 4 प्रमाणे काढायचं आहे. सो इट इज 4t रेस टू 3. बघा n a रेस टू किंवा n x रेस टू n - 1 याप्रमाणे लिहितो आपण. सो इट इज ऍक्च्युअली 4at रेस टू 3. आता फक्त dy by dx काढायचं आहे. न्यूमरेटरला dy by dt म्हणजे हे न्यूमरेटरला येणार आहे 4at³ अपॉन 4at म्हणजे ही व्हॅल्यू. आता जर सिम्प्लिफिकेशन शक्य असेल तर करायचं. 4 कॅन्सल, a कॅन्सल, सो इट इज t³ अपॉन t म्हणजे येईल फक्त उत्तर t स्क्वेअर. x is equal to e raised to 3t and y is equal to e raised to 4t plus 5. Same है, x is given in terms of t, y is given in terms of t. separate डेरिव्हेटिव्ह काढायचे, भागाकार करायचा. So dx by dt that is equal to, आता हे e raised to x सारखं डेरिव्हेटिव्ह काढायचं. e raised to x चं डेरिव्हेटिव्ह e raised to x असतं, e raised to 3t चं काय येईल? e raised to 3t येईल. आता कोणाचं राहिलं? 3t चं राहिलं. डेरिव्हेटिव्ह ऑफ 3t इज 3. सो इट इज 3e raised to 3t. Now in the same way you will find derivative of y, that will be dy by dt. e raised to आहे त्यामुळे
तेच राहणार आहे e रेस टू 4t प्लस 5 इंटू 4t प्लस 5चं डेरिव्हेटिव्ह 4. का? बिकॉज 40चं डेरिव्हेटिव्ह 4 आणि 5चं डेरिव्हेटिव्ह 0. सो इट विल बी फायनली 4 e रेस टू 4t प्लस 5. आता हे डिवायडेड बाय हे काढल्यानंतर dy बाय dx आपल्याला मिळणार आहे. सो इट इज 4. तुम्ही फॉर्म्युला जेव्हा परीक्षेत लिहाल तेव्हा हा फॉर्म्युला लिहायचा dy बाय dt अपॉन dx बाय dt आणि मग किमती घालायच्या. 4 e रेस टू 4t प्लस 5 अपॉन 3 e रेस टू 3t. आता ज्याला कोणाला इच्छा आहे तो पुढे थोडंसं सोडवू शकतो. काय करू शकतो बघा. 4 अपॉन 3 e रेस टू 4t प्लस 5 इंटू e रेस टू मायनस 3t. हा e रेस टू 3t वर गेला की मायनस 3t होईल आणि हा 4t प्लस 5 आणि मायनस 3t केल्यावर 4t मायनस 3t केल्यावर t येईल. म्हणजे याचा फायनल आन्सर तुम्ही लिहू शकता 4/3 e रेस टू 4t. आता हा गुणाकार आहे त्यामुळे यांची बेरीज होणार. सो 4t मायनस 3t म्हणजे t आणि प्लस 5. आता तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही इथे थांबलात तरी सुद्धा चालेल. x is equal to log of 1 plus t square, y is equal to log of t. पॅरामेट्रिकची उदाहरणे 2 मार्काला किंवा जास्तीत जास्त 3 मार्काला येण्याची शक्यता असते. सेपरेट आहे बघा. x is separate and y is separate. So you will find value of dy by dx by dt first. आता हा log आहे त्यामुळे log चे डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा काढणार. log चे डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन x म्हणजे log x 1 अपॉन x असतं. मग log 1 प्लस टी स्क्वेअरचं 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि आता हा 1 प्लस टी स्क्वेअर आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हने पुढे मल्टिप्लाय करायला पाहिजे युजिंग चेन रूल. 1चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t. त्यामुळे हे फायनली आन्सर येईल 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हा dy बाय dt दॅट इज इक्वल टू आता हा log t आहे त्यामुळे 1 अपॉन t येईल. फक्त डेरिव्हेटिव्ह काढून झाल्यानंतर डिवाइड करायचं तुम्हाला राहिले. dy बाय dx दॅट इज इक्वल टू दिस अपॉन दिस म्हणजे 1 अपॉन t अपॉन 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आता असं काय आपल्याला ठेवायची पद्धत नाही आपल्याला त्यामुळे आपण भागायचं म्हणजे उलट करून गुणायचं म्हणजे 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन 2t असं येईल आणि मग फायनल आन्सर 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन हा 2t इंटू t म्हणजे 2t स्क्वेअर असं लिहिता येईल. फक्त हा 2t स्क्वेअर मला टी स्क्वेअर कॅन्सल वगैरे होत नाही. आता याच्यात जरासं वर्डिंग वेगळं असलेलं उदाहरण असतं. करायचंय तेच पण वर्डिंग वेगळं असलेलं उदाहरण कसं असतं बघा. डिफरन्शिएट 5 raised to x with respective to log x. पुस्तकात तुमच्या फार उदाहरणं नाहीत. 1-2च उदाहरणं आहेत फक्त मी त्याच्यातलं पहिलं घेतलंय. डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्टिव्ह दिस. आता समजा आपण u इज इक्वल टू 5 raised to x म्हटलं आणि v इज इक्वल टू log x म्हटलं तर ह्या वाक्याचा अर्थ काय होईल. डिफरन्शिएट u विथ रिस्पेक्टिव्ह टू v म्हणजेच आपल्याला काढायचं काय आहे du अपॉन dv काढायचं आहे. आता du अपॉन dv डायरेक्ट काढू शकतो का. नाही काढू शकत. हाच रूल आपल्याला वापरायचा आहे. du हे कोणाचं फंक्शन आहे x चं फंक्शन आहे त्यामुळे मी du अपॉन dx काढू शकतो आणि v कोणाचं फंक्शन आहे ते पण x च आहे म्हणजे तो पण dv बाय dx काढू शकतो. म्हणजे जे मगाशी केलं तेच आपण करणार आहोत. फक्त इथे हे फंक्शन आणि हे फंक्शन x मधली आहेत आणि त्याला मगाच्या सारखं x आणि y किंवा u आणि v असं काय दिलेलं नाही. आपले आपण म्हणून घ्यायचं आहे. त्यामुळे मी पहिल्या फंक्शन म्हटलं u दुसऱ्या फंक्शन म्हटलं v. त्यामुळे du बाय डिफरन्शिएट दिस विथ रिस्पेक्ट टू v. सो du बाय dx अपॉन dv बाय dx म्हणजे सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचे आणि भागाकार करायचा. आता हे du बाय dx 5 raised to x डेरिव्हेटिव्ह 5 raised to x येईल अर्थात log 5. a raised to x सारखं काढायचं. a raised to x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं a raised to x log a. त्यामुळे 5 raised to x log 5 आणि dv बाय dx डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन x. log x चं डेरिव्हेटिव्ह होतो 1 अपॉन x. आता फक्त भागाकार करून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. वेगळं काहीच करायचं नाही. du अपॉन dx. आता बघा मगाच्या पर्यंतच्या उदाहरणामध्ये dy बाय dx dt वरती होता आणि dx dy बाय dt खालती होता तर तसं नाहीये. इथे du बाय dx कारण u वरती आहे
त्यामुळे हे न्यूमरेटरला येईल 5 रेस टू एक्स लॉग 5 अपॉन 1 अपॉन एक्स. आता 1 अपॉन एक्स ने डिवाइड करायचं म्हणजे एक्स ने मल्टिप्लाय करायचं. सो इट विल बी एक्स 5 रेस टू एक्स लॉग 5. असं उदाहरण आहे. अजून एक ह्याच्यात उदाहरण आहे तेवढं घेऊया म्हणजे हे पॅरामेट्रिकचं विषय संपेल. डिफरन्शिएट log t with respective to log of 1 plus t square. आता बघा इथे हे t चं फंक्शन आहे आणि हे पण t चं फंक्शन आहे. म्हणजे u ला म्हटलं आपण log t आणि v ला म्हटलं log of 1 plus t square. तर तुम्हाला du by dv काढायचं आहे. म्हणजेच काय काढायचं आहे du by dv अर्थात हे t चं फंक्शन आहे त्यामुळे du by dt कॅल्क्युलेट करू शकतो आपण आणि हे v पण t चं फंक्शन आहे त्यामुळे dv by dt कॅल्क्युलेट. थोडासा फक्त व्हेरिएबलचा रोल चेंज होतो. मग ही दोन्ही x ची फंक्शन होती त्यामुळे आपण du by dx आणि dv by dx लिहिलं होतं. आता ही दोन्ही t ची फंक्शन आहे त्यामुळे आपण लिहिलं du by dt आणि dv by dt. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच du by dt log t चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1 upon t आणि हे व्हॅल्यू dv by dt म्हणजे 1 upon 1 plus t square मगाशी आपण काढलं होतं आठवतं का बघा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 plus t square दॅट इज 2t म्हणजे हे 2t upon 1 plus t square आणि हे 1 upon t. फक्त इथे तुम्हाला व्हॅल्यूज ठेवायचे आहेत. न्यूमरेटरला du by dt ची म्हणजे ही 1 upon t ची व्हॅल्यू ठेवायची. सो इट इज 1 upon t upon 2t upon 1 plus t square म्हणजेच काय येईल 1 upon t into 1 plus t square upon 2t. 2t into t म्हणजेच उत्तर आलं 1 plus t square upon 2t square. हे तुमचं du by dv चं आन्सर आलं. ठीक आहे. आता डेरिव्हेटिव्हचे सगळे टाईप संपलेत. फक्त एक छोटासा टाईप शिल्लक आहे तो आपण लगेच बघू. बघा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आता खरं म्हणजे सेकंड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काहीतरी फर्स्ट असलं पाहिजे त्यामुळे ते आधी काय समजून घेऊया. जर y इज इक्वल टू fx असं फंक्शन असेल तर आपण आतापर्यंत dy by dx काढत आलो. dy by dx आपण लिहितो f डॅश ऑफ x. हे सुरुवातीला आपण बघितलं. हे जे काय काढतो आपण एकदा डेरिव्हेटिव्ह काढतो त्याला म्हणतात फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो व्हेन यू फाइंड डेरिव्हेटिव्ह वन टाइम इट इज कॉल्ड ऍक्च्युअली फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो dy by dx if y is equal to fx is a function then dy by dx is equal to f dash x it is called as first order derivative. Now if you find derivative of this dy by dx one more time it is called second order derivative. आता त्याचा सिम्बॉल कसा आहे d square y by dx square. बघा नीट बघा d square y by d square x नाही d square y by dx square म्हणजेच ह्या dy by dx चं पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह काढलं आणि इकडे पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपण सिम्बॉल वापरणार आहोत f डबल डॅश. म्हणजे जितक्या वेळा डेरिव्हेटिव्ह काढू तितके इथे डॅश वाढवणार आहोत आणि तिथे तितके इथे क्यूब असेल तर क्यूब येणार रेस टू 4 असेल. आता आपल्याला 2 पर्यंतच काढायचं. याला काय म्हणतो आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे दोनदाच काढायचे. आता एक उदाहरण घेतो म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. इफ y इज इक्वल टू x रेस टू 5. आता एकदा डेरिव्हेटिव्ह काढलं तर काय येईल dy by dx दॅट इज इक्वल टू x रेस टू 5 चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 5 x रेस टू 4 x रेस टू n च्या रूल प्रमाणे. आता ह्याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो का नाही सहज शक्य आहे. d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर. आता हा 5 कॉन्स्टंट आहे. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू 4? डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू 4 इज 4x रेस टू 3. म्हणजे फायनल आन्सर काय येईल 4 into 5 दॅट इज 20 x रेस टू 3. आता खरं म्हणजे अजून एकदा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो आपण. किती वेळा काढू शकतो? एक लक्षात रेस टू 5 आहे म्हणजे 5 वेळा डेरिव्हेटिव्ह काढलं तरी इथे कॉन्स्टंट येईल आणि त्याच्या पुढचे सगळे डेरिव्हेटिव्ह 0 येतील. अर्थात आपल्याला पुढे काढायचे नाही. अजून एक उदाहरण घेतो. y is equal to log of x. Suppose the function is y is equal to log of x and if you want to find derivative 2 times what will happen? It is dy by dx that is equal to log x चे डेरिव्हेटिव्ह तर सगळ्यांनाच माहिती आहे. It is actually 1 upon x. आता प्रश्न आहे पुढे मला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे तर 1 upon x म्हणजे जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं झालं तर 1 upon x साठी काय डायरेक्ट फॉर्म्युला नाही आपल्याकडे. तर एकतर u upon v रूल वापरायला लागेल किंवा एक आयडिया बघा हे तुम्ही असं लिहू शकता. हा x रेस टू 1 आहे
तो न्यूमरेटर गेले एक्स रेस टू -1 होईल आणि मग आपल्याला आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढता येईल d² y dx². आता एक्स रेस टू एनच्या रूल प्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. -1 एक्स रेस टू -1 दॅट इज -2. आता थोडंसं हे -1 अपॉन हा एक्स रेस टू -2 खाली घेतला तर -1 अपॉन x² असं लिहू शकता. अजून एक उदाहरण बघा. y इज इक्वल टू e रेस टू 4x. दोनदा डेरिव्हेटिव्ह काढायचे, आधी एकदा तरी काढूया. dy बाय dx e रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह असतं e रेस टू x, सो इट विल बी e रेस टू 4x इंटू या 4x चं डेरिव्हेटिव्ह येणार 4. हे झालं एकदा डेरिव्हेटिव्ह कडून. आता पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, सो इट विल बी d² y बाय dx² दॅट इज इक्वल टू, आता हा 4 तर कॉन्स्टंट आहे तो तसाच दिला. आता परत एकदा e रेस टू 4x चं डेरिव्हेटिव्ह लिहिणार आहे मी, दॅट इज e रेस टू 4x परत 4x चं डेरिव्हेटिव्ह इंटू 4. त्यामुळे काय येईल, इट इज 4 इंटू 4 16 e रेस टू 4x. त्यामुळे असं आता हे तुम्ही y लिहिलं म्हणून मी इथे d² y बाय dx लिहिलं. समजा मी असं लिहिलं एखाद्या उदाहरणामध्ये, एक शेवटचा एक्झाम्पल घेतो. सपोज इट इज f ऑफ x इज इक्वल टू x² मायनस 2x प्लस 1. मला डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर इथे fx असल्यामुळे मी काय लिहिणार f डॅश ऑफ x. दोघांचा अर्थ एकच, मी एकदा डेरिव्हेटिव्ह काढतोय, दॅट इज f डॅश ऑफ x. आता x² चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, इट इज 2x मायनस 2x चं डेरिव्हेटिव्ह येईल -2 आणि 1 चं डेरिव्हेटिव्ह येईल 0. त्यामुळे हे f डॅश x झालं, म्हणजे एकदा डेरिव्हेटिव्ह काढलं. आता परत त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं असतं तुम्ही म्हणणार f डबल डॅश ऑफ x, 2x चं डेरिव्हेटिव्ह येईल 2 आणि -2 चं डेरिव्हेटिव्ह येईल 0. त्यामुळे जर मी y असेल तर dy बाय dx आणि d² y बाय d² लिहीन. जर fx असेल तर f डॅश x लिहीन किंवा त्याच्या पुढचं f डबल डॅश x लिहीन. म्हणजे आता डेरिव्हेटिव्ह सगळं शिकून संपलेलं आहे. याच्यावर काही क्वेश्चन्स आहेत MCQ वर, ते तुम्हाला मी नंतर व्हॉट्सअपला देईन. थँक्यू.